मित्रांनो, तुम्ही पाहिलं असेल की ज्या नंदीमुळं सर्जा उजेडात आला तो म्हणजे सचिन. आणि आपल्या समवेत शाहिदभाई मुलानी. शाहिदभाई, काय सांगाल? पुन्हा एकदा सचिननं त्याचा जलवा दाखवला आहे. तब्बल 1200 गाड्यांमध्ये त्यानं प्रथम क्रमांकाचा मान पटकावलेला आहे पेडगावच्या आदत मैदानामध्ये. 100% भाऊ, की ज्या ज्या जुने आणि पारंपरिक मैदान असतात आणि जेवढ्या मोठ्या मैदान आत्तापर्यंत झालेत, माझ्या कारकिर्दीत मला वाटतं 6वा-7वा महिना आहे त्याचा माझ्याकडे आल्यापासून. तर त्यांनी 7 महिन्यात जोपर्यंत ज्या वेळेस म्हणजे जुने पारंपरिक मैदान आहेत किंवा असे मोठे मैदान आहेत त्या ठिकाणी त्यांनी गुलालाला मला मानकरी ठरवलं आहे. आणि विशेष म्हणजे आज पुशेगावचा 1 नंबर आणि त्याच्यानंतर पेडगावचा 1 नंबर, हे दोन्ही हिंद केसरीचं मान आज मला त्यांनी मिळवून दिलं. खरंच त्याचं मनापासून आभार आहे. आणि विशेष म्हणजे आज हे 4थं हिंद केसरीचा गुलाल आहे सचिनचा. 4था हिंद केसरीचा गुलाल आहे आणि त्याच्या 7 महिन्यात 16 1 नंबरचे मानकरी तो ठरलेला आहे सगळं चालू वर्षामध्ये. 7 महिन्यात. 7 महिन्यात. तर भाई, सर्जा पहिल्यांदा ज्यावेळेस पळाला त्यानंतरच चर्चेत आला. सचिन बरोबर ज्यावेळेस पळाला त्यावेळेसच पहिली चर्चा सुरू झाली. 100% सर्जाचा. आणि आमचे मित्र आपले सचिनप्पा वावरे यांनी मला ते आवर्जून त्या सचिनचा आणि त्या सर्जाचा पायरा करून दिलेला होता. मला वाटतं कुर्डूला आम्ही पळालो होतो आणि त्या ठिकाणी बी सेमी इतका म्हणजे टॉपचा सेमी होता, मैत्रीपूर्ण सेमी झाला. पण चांगल्या गाड्यात ती गाडी विजय राहिली होती तिथं. त्यामुळं मला एक खात्री होती आणि आमचे आनंद बल्ला सर आहेत, त्यांना ते वासरावर इतकी गॅरंटी आहे की तो 100% या मैदानात काहीतरी इतिहास घडवणार असं साहेबांना वाटलं. आणि त्यांनी मला सांगितलं की ह्या पायऱ्याबरोबर आज पळायचं आहे आणि तो पायरा आमचा सक्सेस ठरला आज. आम्ही पण हिंद केसरी मैदानासाठी ते नवीन चेहरे सज्ज होते, त्यांचे व्हिडिओ मागवून घेतले किंवा मी त्या ठिकाणी गेलो होतो. तर त्यातले आता जवळपास 3-4 नंदी तरी फायनलचे मानकरी ठरलेले आहेत. त्यातलाच हा सर्जा आहे. त्याचबरोबर काय सांगाल सर्जाच्या विषयी? सर्जाला मागणी पण चांगली आली, काय सांगाल तुम्ही त्याविषयी? 100% सर्जाची आता मागणी तर चांगली झाली. पहिल्यांदा सचिन बरोबर पळालेला त्यावेळेस 23 लाखाची मागणी आली होती. आता मालकाने त्यांनी आम्हाला बाईटमध्ये 30च्या दरम्यान सांगितलं. हा, 23-30ची अपेक्षा होती त्यांची. 23 लाखाच्या आसपास त्यांची त्यावेळेसच मागणी काहीतरी आली होती, मला कळालं होतं. आणि आता तर पेडगावचा हिंद केसरी झाला, त्याची किंमत आता आज वेगळ्या दिशेने गेलेले. 100% चालतंय. तुमचं अभिनंदन. पुढचं नियोजन कसं काय असेल? पुढचं नियोजन चांगलंच असेल. आणि आमचं सगळ्यात आज महत्त्वाचं श्रेय म्हणजे भैया ड्रायव्हर आहेत. आज भैया ड्रायव्हरनं 3 फेरे चांगल्या पद्धतीने आज सचिन म्हणजे भैयाचं काहीच आहे. त्यामुळं ते आम्हाला माहीत आहे सचिनवर भैया बसला का ते 2 उड्या जास्त घेतो हे आम्हाला बी गॅरंटी आहे. आणि भैयाने बी आज आमच्या बल्ला सराच्या शब्दावर आज येऊन या ठिकाणी मान ठेवून त्यांचा 3 फेऱ्यावर बसला आणि 1 नंबरचा मानकरी ठरला. खरंच भैयासुद्धा मी मनापासून आभार आहे. बरं, चालतंय. धन्यवाद. मित्रांनो, आपण आहोत आत्ता सध्या पेडगावच्या आदत मैदानामध्ये आणि या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाची बैलजोडी ठरली आहे सचिन आणि त्याच्या जोडीला पळाला सर्जा. मित्रांनो, तुम्ही पाहिलं असेल की 3-4 दिवसापूर्वी आपला एक व्हिडिओ पडला होता की पेडगाव मैदानासाठी जे नंदी सज्ज आहेत त्या नंदींमध्ये सर्जाचा सुद्धा व्हिडिओ होता. त्यानंतरनं अंजनगावमध्ये एक मैदान झालं होतं, त्या मैदानामध्ये सर्जा 3य क्रमांकाचा मानकरी ठरला होता. दादा नमस्ते. नमस्ते. प्रेक्षकांना तुमचं नाव सांगा आणि परिचय द्या. ओंकार अजिनाथ कस्तुरे. बरं, आणि गाव कुठलं? चाकुरेगाव, तालुका माळशिरस. आणि दादा, काय सांगाल? ते काय आनंद आहे आज जवळपास 1200 गाड्यांमध्ये तुमच्या नंदीनं सचिन आणि सर्जानं प्रथम क्रमांकाचा मान पटकवला आहे. दोन्हीही एकाच राशीची बैल आहेत, काय सांगाल? मान म्हणजे पेडगावचं ओरिजिनल हिंद केसरीचा मान आहे. त्यात आम्हाला सर्जांनी 1 नंबरचा मान पटकावून पेडगाव हिंद केसरीचा गुलाल आम्हाला दिलेला आहे. त्यामुळे सर्जावर तर अभिमान खूप आहे आज आमचा. आपल्या अंजनगावमध्ये मुलाखत झाली होती, त्यानंतर आता होते त्यावेळेस प्रथम एकदा सर्जा सचिन बरोबर पळालेला आहे सचिन बरोबर एकदा. त्याचा 1 नंबर किती सर्जाच्यात? सर्जाचं 1 नंबर आजचा धरून 2 झाले. 2 झालं. पहिला कुठं झाला होता? इंदापूरमध्ये. त्यानंतर आता. आणि जवळपास साधारणतः किती दिवसाच्या गॅपने पळवलाय सर्जा? तसं गॅपवरच पळतो, सहजा 1 आठवड्याच्या गॅपवर पळतो. बरं, ज्यावेळेस तुमची वाईट झाली अंजनगावची, त्यानंतरनं इतर मैदानाची झाली, चर्चा खूप झाली सर्जाची. त्याला बऱ्याच जणांनी अनेक वेगवेगळ्या बैलांच्या म्हणजे त्यासारखा दिसतो, अमुक बैलासारखा दिसतो असं कमेंट टाकलेले आहेत. तर कोणासारखा दिसतो, तुम्हाला काय वाटतं?
कमेंट तर त्याची येते ती गोष्ट सरजा. बर हा मला जाणून घ्यायचं होतं म्हणून मी नाव घेतलं नाही तुमच्याकडनं जाणून नाही घ्यायचं. कमेंट येते तर आता आपल्या व्हिडिओला लय कमेंट आहेत त्या. बरं त्यानंतर गोष्ट सरजा. इंस्टाला पण खूप रील व्हायरल झाली. हो. ज्यावेळेस तुमच्या रील व्हायरल झाल्या त्यावेळेस ह्याच्या खरेदीच्या संदर्भामध्ये काय मागणी आली? मागणी येत होते बऱ्याच दिवसापूर्वी आमचं. हां कितीपर्यंत मागणी येऊन गेली? आमच्यापर्यंत 30 लाखाला मागितलेलं. बरं अरे बापरे 30 लाखापर्यंत वस्तुस्थितीला मागितलं होता का आपलं तुम्ही म्हणताय खरं मागितलं? मागितलेलं हो मागितलेलं. बरं दादा मग काय ठरवलं? नाही बघू आता घरच्यांचं सगळ्यांच्या विचाराने काय ठरवलं. कुठल्या खांदी थांब येत आहे? दोन्ही खांदी. आणि आता तो तर तसं आहे. बरं त्याचबरोबर दादा दुसरं म्हणजे सचिनचा परत कसं काय पायरा झाला? कसं काय नियोजन केलं एवढं? परत म्हणजे आपलं दुसरं डोक्यात नियोजन होतं एक. हां ते काय नियोजन झालं नाही. हां. 3-4 दिवसापूर्वी सचिनचं आपलं नियोजन झालं. बरं नियोजन झालं आणि त्या पद्धतीने तुम्ही सांगितलं होतं पेडगाव साठी सज्ज आहे. सज्ज आहे. त्याच पद्धतीने सज्ज आहे. आणि हा ओपनमध्ये पण पळाला का हो? नाही ओपन. ओपनला नाही नाही. पळाला. फक्त आदतमध्येच हा, पळाला. मित्रांनो फक्त आदतमध्येच पळाला. अतिशय सुंदर अशी जोडी पळाली सचिन आणि सर्जाची दोन्ही एकाच राशीची बैल. तर दादा कुठली खरेदी का घरच्या गाईचं? सरजा घरच्याच गायचं आपल्या. घरच्या गाईचं आहे. आणि गाईचं वय काय आहे त्या? गायची आता मला वाटतं किती वेत आहेत? 4-5 वेळेस. 5 खोंड किती झाली? ह्याच्या आधी एक सर्जाला वाव होता. हा. त्याच्यानंतर एक सर्जानंतर एक कालवड हा. आणि आता एक खोंड. बरं त्याचा भाऊ कुठं दिला काय कसं? ते असंच तात्या कचरे नाहीत का आपले हा. त्यांना दिलेलं होतं त्यांनी काय पुढं दिलं आपल्याला काय बरं माहीत नाही. त्यानंतर आता हे सांभाळला तुम्ही. हो दुसरा सांभाळा. चालते दादा तुमचं अभिनंदन. असंच कायम गुलालात राहा. धन्यवाद. धन्यवाद.